आदिवासी गोंड जमाती पर राजकीय हस्तक्षेप साफ तौर पर देखा जा रहा है। इसके बावजूद इस जाति के लिए कोई भी बोलने को तैयार नहीं। 1985 का जीआर रद्द कर गोंड गोवारी समाज को आदिवासी का दर्जा दिया जाए, ऐसी बात कांग्रेस अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इन्होंने इस दौरान कही। बघा की या न्यायिक हक्कासाठी 114 या आदिवासी समाजाच्या लोक शहीद झाले आणि राजकीय हस्तक्षेप या आदिवासी समाजामध्ये होते आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं। आमची मागणी आहे की ही न्यायिक मागणी माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे। 1985 चा जो जीआर आहे त्याला कल्पकलित त्यांनी सांगितलेला आहे। हा 1985 चा जीआर रद्द करून सरसकट या गोंडगोवारी समाजाला आदिवासीचं जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। महाराष्ट्रातील अभियंता संघटनांनी एक पत्र लिहिलं सरकारला की खंडणी आणि धमकीचे फोन थांबवण्यात आम्ही आंदोलनाला जाऊ। महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चाललेला आहे, तो काही लपलेला नाही आहे। सातत्याने सरकारला आम्ही त्या पद्धतीची भूमिका मांडली, पण सरकार गुंडाराजला प्रोत्साहन देत आहे। त्यांचे आमदारच आता बंदुकी घेऊन फिरतात आहेत आणि जमिनी खंडणीमध्ये असतील, अभियंताला असतील, अधिकाऱ्यांना असतील दाबदपट करून या पद्धतीने लुटपाट या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। हे राज्य असुरक्षित आहे आणि म्हणून आम्ही हे सांगितलं की तुम्हाला सरकार खरं तर यांनी परवाच्या गोळीबारामध्ये सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा गुंडाराज चालू शकत नाही। ममता बॅनर्जींनी पुन्हा ऑफर दिलेला इंडिया आघाडी केल्याचा काँग्रेसचा 12 खासदार झाला। होईल, सगळं बरोबर होईल, तुम्ही घाई करू नका। फक्त आता महायुतीचं आणि ज्यांचं कोणतं आहे ते त्यांची चिंता करा। इंडिया कायम राहील, इंडिया हाच विजयाकडे जाईल आणि देशामध्ये जे काही आज तानाशा प्रवृत्ती आहे या तानाशा प्रवृत्तीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे इंडियाचाच विजय आपल्याला देशामध्ये पाहायला मिळेल। देखो ये आदिवासी की न्याय अधिकार की लड़ाई लड़ने के लिए 114 लोग शहीद हुए, तो भी ये समाज को न्याय नहीं मिला। ये इनकी रास्त मांग है और उसके आधार पर ये गोंड गोवारी समाज को आदिवासी मानकर आदिवासी है ही इनको सर्टिफाइड किया जाए, इनको वैलिडिटी दी जाए, ये मांग उनकी है। उसके साथ कांग्रेस है।